नमस्कार. वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत. आमदार प्रशांत ठाकूर यांनी घडविला इतिहास. सलग चौथ्यांदा विजय मिळवत मारला विजयाचा चौकार. पनवेलच्या विकासासाठी दिवसरात्र एक करून काम करणारे महायुतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुन्हा एकदा आणि सलग चौथ्यांदा दणदणीत विजय मिळवत विजयाचा चौकार मारला. आणि याच धर्तीवर विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील यांच्या पराभवाची हॅट्रिक झाली असून पनवेलचे विकास प्रमुख म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलमध्ये पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. तसेच या निमित्ताने पक्षश्रेष्ठींनी दाखवलेला विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुन्हा एकदा सार्थ ठरवला आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI, PRP व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना 1,83,931 मते मिळाली. त्यांनी 51,091 मतांची आघाडी मिळवत बाळाराम पाटील आणि इतर विरोधकांचा दारुण पराभव केला. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या लीना गरड 43,989, मनसेचे योगेश चिले 10,231, लोकमुद्रा जनहित पार्टीचे कांतीलाल कडू 2,429, रिपब्लिकन सेनेचे संतोष पवार 1,729, बहुजन समाज पार्टीचे गजेंद्र आहिरे 1,526, डिजिटल ऑर्गनायझेशन ऑफ नॅशनल पार्टीचे वसंत राठोड 1,038, भारतीय जनसम्राट पार्टीचे पवन काळे 477, तर नोटाला 3,905 मते पडली. दरम्यान या निवडणुकीच्या अनुषंगाने विरोधकांनाही अपप्रचाराचे रान उठवले होते. मात्र शेवटी पनवेलच्या विकासासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेली विकास कामे आणि सामाजिक बांधिलकी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांची मेहनत कामी आली आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या विजयाबद्दल अगोदरच खात्री दिली होती. आमदार प्रशांत ठाकूर सहज निवडून येतील असा त्यांनी जाहीर दावा केला होता. तो शब्द आणि शब्द तंतोतंत या निकालाच्या रूपातून खरा ठरला. या विजयाने मतदारसंघातील जनतेने पुन्हा आपले प्रेम आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर असल्याचे दाखवून दिले. पनवेल विधानसभा मतदारसंघ हा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मतदारसंघ आहे. 6,52,062 मतदारसंख्या असून 3,82,335 मतांनी मतदान झाले. अपेक्षेनुसार सर्वाधिक मते मिळवत आमदार प्रशांत ठाकूर दणदणीत विजय मिळवित कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर हे पनवेलच्या विकासाचे शिल्पकार आहेत. त्यामुळे त्यांचा विजय नक्की असल्याचं स्पष्ट मत जाणकारांनी व्यक्त केला होता. महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पनवेलची जनता हितचिंतक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि हा विजय सहज केला. या विजयाच्या निमित्ताने कार्यकर्ते आणि पनवेलच्या तमाम जनतेने जल्लोष करत आणि पेढे वाटत आनंद उत्सव साजरा केला. पनवेलमध्ये फटाक्यांची आतिषबाजी आणि एकच वादा प्रशांत दादा असा जयघोष सर्वत्र या ठिकाणी पाहायला मिळत होता. जाऊन सरकारापर्यंत जायचं आहे आणि त्या दृष्टीने साधारणतः त्याची सुरुवात जी आहे ती होम ग्राउंड पनवेलच्या नगरपालिकेपासून त्यांनी केलेली आहे. 2009, 2014, 2019 आणि आता 2024ला त्यांनी विधानसभेतला चौकार मारलेला आहे. भारतीय जनता पक्ष आणि महायुती जी आहे, शिवसेना शिंदेसाहेबांची, अजितदादांची राष्ट्रवादी आणि RPI वगैरे इतर पक्ष सर्व जे एकत्र आहेत, या महायुतीचं काम जे आहे ते अतिशय शिस्तबद्ध आणि पद्धतशीरपणे इथं झालेलं आहे. निवडणूक लागणार म्हटल्यानंतर जाहीर झाल्यापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत इथलं महायुती जी आहे ना ते एकसंधपणानं काम करत होती. त्यामुळं आजचा विजय जो आहे तो प्रचंड मोठा असा, खरं तर बघायला गेलं तर जवळजवळ सर्वात मोठा 1-2 मतदारसंघ असतील नसतील इतका मोठा असलेला विधानसभा मतदारसंघ, 6 लाख आणि जवळजवळ 58,000 मतदार त्याच्यामध्ये, इतक्या मोठ्या मतदारसंघामध्ये हे सांभाळायचं म्हटलं तर अवघडच असतं. मतदारांनी, उमेदवारांनी प्रत्येक गावागावात, प्रत्येक वार्डामध्ये जायचं आणि नागरिकांशी संपर्क साधायचा. पण प्रशांत दादांनी आपल्या पायाला भिंगरी लावून आपलं भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं जे कामकाज आहे, त्यांची वाटचाल आहे, नेत्यांची दिशा कुठली आहे, मोदी साहेब, फडणवीस साहेब किंवा शिंदेसाहेब, अजितदादा, ही सर्व लोकांपर्यंत पोचवली आणि ती लोकांना अतिशय चांगली पटली की हे सरकार जे आहे ते विकास सरकार आहे. काही शंका कुशंका काही काही काढल्या पण त्यांना चोखपणानं उत्तर देण्यात आलं. हे झालं नाही, ते झालं नाही. आता इथं जो विकास व्हायला पाहिजे त्याच्यापैकी पूर्वीचं असलेली इथली स्थिती आणि आताची ती जमीन आसमानचा फरक पडला आहे. 100% आपल्याला अपेक्षा आहे. 100%च्या ऐवजी मला वाटते 80-90% तरी विकास आपला झालेला आहे. उरले 10-20% जो आहे तो आता त्या चौकार मारल्यानंतर ह्या कालावधीमध्ये ते 100% पूर्ण करतील अशी आम्हाला आशा वाटते. आणि त्याच्यामुळं प्रशांत ठाकूरचा त्यांच्या नावासारखा प्रशांत, अतिशय संयमी
असं शांततेत वावरणारा, कुठलेही टेन्शन न घेता आणि सर्व मुद्दे पक्षाचे ध्येय धोरण मोदीं साहेबांचं केंद्राचं राज्याचं हे राबवणारा हा प्रशांत ठाकूर असल्याकारणानं त्यानं जे काम करत गेला आणि त्याचप्रमाणे वागत गेला ते लोकांना आवडलं आणि त्यामुळे लोकांनी प्रशांतदादाच्या हातून चौकारा बनवून घेतलेला. लीना गराड यांनी घेतलेली मत एक गोष्ट आहे, त्यांना जी मतं पडली त्यापेक्षाही कितीतरी जास्त आघाडी आपण घेतलेली आहे. म्हणजे त्यांना मतं मला वाटते 32-35 हजाराची काहीतरी मतं असतील आणि आपण 60 हजारपेक्षाही सुद्धा जास्त मतं आपण लीड घेतलेलं आहे. म्हणजे ती मतं त्या 2 नंबरच्या याच्यामध्ये टाकलं तरी आपल्या आघाडी जास्त होते आणि थोडंसं होतं परिणाम. किंवा 2 लोक विरोधक आहेत तर आपणही थोडंसं लूज होतो. जर असं जर नसतं तर आम्ही आणखीन त्वेषानं काम केलं असतं आणि त्याच्यातून सुद्धा आपली आघाडी जी आहे ती आणखीन पुढे नेली असते. पण काही झालं तरी सर्वांनी एकत्र चांगल्या रीतीनं काम केल्या कारणानं हा मोठा विजय झाला आहे. लीना गराड उभी राहिली काय, शेका पक्षानं जुने 2दा पराभूत झालेला उमेदवार ठेवला काय, शिक्षक मतदारसंघातून 3रा पराभूत त्यांनी काढलेला होता आणि असा म्हणून ठेवला काय, फक्त देखावेगिरी त्यांनी केलं. कामाचं कार्यक्रमाची रूपरेषा त्याच्याकडे नव्हती. उलट भाजप आणि महायुतीकडं सर्व 5 वर्षाचं त्यांचं जे आहे नियोजन ते व्यवस्थित असल्याकारणानं महिला भगिनी असेल, म्हणजे याला भगिनी म्हणतो, बहिणींचा असेल, भावांचा असेल, युवकांचा असेल, ज्येष्ठांचा असेल, सर्वांचा आशीर्वाद कामामधून आणि त्यांच्या दिशेतून त्यांनी घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं कोणी उभा राहिला, 3रा उमेदवार नाही राहिला त्याचा विशेष काही फरक जाणवला वाटतो. चौकार मारून मात्र आमदार प्रशांत ठाकूर विजयी झाले. पण नागरिकांना आणखी एक स्वप्न आहे की लाल दिव्याची गाडी आमदार साहेबांना मिळावी. हे बघा, लाल दिव्याची गाडी मिळावी, नागरिकांचा असेल, पक्षाच्या कार्यकर्त्यांचा असेल, हे जरी असलं तरी प्रशांत ठाकूरांच्या किंवा आमच्या लोकांच्या, आमच्या जवळच्या लोकांच्या मनामध्ये आम्ही ते काही घेतलेलं नाही. पक्षाला वाटलं ती जबाबदारी कुठली तरी प्रशांत ठाकूर टाकावं, पेलाशेट टाकावं, ते नक्कीच समर्थपणाने पिळतील. पण आम्हाला हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजेत. म्हणजे कुठल्याही नेत्याकडं, अगदी आमच्या फडणवीस साहेबांकडं किंवा बावनकुळे साहेबांकडं सुद्धा आम्ही बोलायला जाणार नाही. त्यांना वाटलं त्यांनी दिलं तर ती जबाबदारी पार करून नक्कीच आपण दाखवू. आपल्या भागाच्या दृष्टीने सुद्धा जर ते सोयीचं असेल तर जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल, आपल्या भागाच्या आणि राज्याच्या. काम करायचं आहे. लाडकी बहीणचा परिणाम या इलेक्शनवरती झालेला आहे का? नक्कीच झाला, चांगला झाला. म्हणजे सरकारने ज्या ज्या स्कीम, लाडकी बहीणच नव्हे तर ज्या ज्या स्कीम त्या गेल्या वर्षभरामध्ये 2.5 वर्षाचा सरकारचा कालावधी होतोय तर जास्त कोणी या वर्षभरामध्ये 6 महिन्यात जे केल्या त्या नक्कीच प्रमाण झाल्या. पण विरोधकांनी ती टर उडवली, कोर्टात जाण्यापर्यंत गाठलं. त्याच्यानंतर मग मात्र शेवटच्या घडकेला काय ते 1500 आम्ही 3000 देऊ. पूर्वी म्हणायचं काय बजेटला हे कसं टाकणार, काय खर्च करणार, आणि मग तुम्ही ज्यावेळेस 3000 ते तुमच्या जाहीरनाम्यात टाकायला लागलात तर तो खर्च कसा काढणार. ते त्यांना ते वाऱ्यावर बोलत होते आणि आपण मात्र कशावर भारतीय माहिती जी आहे ती प्रत्यक्ष प्रॅक्टिकली जे होऊ शक्य आहे ते आणि करून दाखवून ते करत होतं. आणि त्याच्यामुळं हे सगळ्या योजना ज्या आहेत सरकारच्या ते आपल्याला फायदेशीर ठरल्यात. त्यामुळं मतदान जे आहे ते उचलून पुढं वाढीव मतदान झालेलं. एक गोष्ट अशी, विरोधकांनी घेरण्याचा प्रयत्न केला, साहजिकच आहे, विरोधकच तो आहे, तो घेरण्याचा प्रयत्न करेल. पण ज्या आडव्या उभ्या मार्गाने ते घेरायचा प्रयत्न करत होते तर त्याच्याऐवजी प्रशांत ठाकूरची दृष्टी साफ होती. काम करण्याची पद्धतीमध्ये त्यांनी ह्या सगळ्यातून तो काम करत गेलाय. त्यामुळं हे लोक काही जरी बोंबलले, हे नाही ते नाही, हे असं ते तसं, तर त्याचा काही नागरिकांवर, मतदारांवर काही परिणाम झाला नाही. आणि मतदारांनी पाहिलं विश्वासाचा माणूस कोण, विश्वासाचा पक्ष कुठला, विश्वासी ही महायुती आहे. आणि त्यामुळेच त्यांनी आपल्या प्रशांतदादांना मोठ्या मतांनी 60,000पेक्षा जास्त मतांनी आज निवडून हा विजय काही लहान नाही. इतक्या मोठ्या मतदारसंघामध्ये, मोठी मतदारसंख्या असलेल्या मतदारसंघामध्ये हा विजय मिळवायचा आहे. कुठे कोणी 1000-5000 निवडून येतात तर प्रशांत ठाकूरांनी मात्र हा विजय जो आहे तो चांगला भव्य दिव्य असा विजय साजरा केला आहे. मी सर्व नागरिकांचं, आया बहिणींचं, तरुणांचं, वृद्धांचं, सगळ्यांपासून प्रशांत ठाकूरांचे वडील म्हणून आणि भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी नक्कीच नागरिकांना, मतदारांना नक्कीच धन्यवाद देईन आणि त्यांचे आभार मानतो.